नमस्कार, सियाक रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण चहा बनवणार आहे। बाहेर जाऊन चहा पिण्यापेक्षा आपण घरच्या घरी एकदम कडक असा चहा करू शकतो। तेही आणि साधे आणि सोपे आणि घरची पद्धत आहे। घरी जी सर्व मसाले असतात त्याच्यामध्येच हा चहा होतो। चहा म्हटलं की सकाळी अंगावर पाणी पडलं म्हटलं की लगेच आपण चहा घ्यायला येतो आणि चहा एकदम गरम आणि कडक आणि मस्त असा चवीचा चहा असेल तर चहाला डबल यावं लागतं। आपण साखर घेतली, हे बघा या चमच्याने 2 चमचे साखर घेतली। जर तुमच्याकडे हा चमचा नसेल तर तुम्ही हा पोह्याचा चमचा आहे 4 चमचे मी साखर घेतली। ही चहा पावडर आहे, हे दूध आहे 1 कप दूध घेतले। हे उकळून थंड झालेलं दूध आहे। 1 कप पाणी आहे। हे बघा हे मसाले आहेत। दालचिनी 2 तुकडे घेतली, 1 वेलदोडे आहे, अर्धा इंच आलं आहे आणि 2 लवंग आहेत। हे बघा मी खलबत्ता घेतलाय आणि या खलबत्त्यामध्ये हे वेलदोडे, दालचिनी, लवंग हे आपण बारीक करून घेणार आहे। बारीक म्हणजे जास्त बारीक नाही करून घेणार। हे बघा जर तुम्हाला हे मसाले असे बारीक करत कुठं बसायचं नसेल तर आपण सियाग रेसिपीने चहाचा मसाला बनवलेला आहे। प्रत्येक वेळेला जर सर्व मसाले काढत बसण्यापेक्षा तर तुम्ही ती व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये सर्व मसाले टाकून एकदाच अशी पूड करून दिलेली आहे। तर तो व्हिडिओ आम्ही टाकणार आहे। तर तुम्ही चहाचा मसाला हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, म्हणजे तुम्हाला दरवेळेला असं काढत कुठत बसावं लागणार नाही। पाहुणे वगैरे आले तर काही गडबडीमध्ये तुम्हाला ते उपयोगी पडेल असा मसाला आहे आणि चहाही त्याने एकदम छान असा होतो। हे बघा हे आपले मसाले असे काढले गेले तर आपण याच्यामध्ये हा आल्याचा तुकडा टाकायचा आणि हा आल्याचा तुकडा हे आपण बारीक करून घेणार आहे। हे बघा हे झाले आपलं, मी तुम्हाला दाखवते। बारीक म्हणजे जास्त बारीक केलेलं नाही। हे बघा हे असं बारीक करून घ्यायचंय। हे आपण काढून घेऊया। आपण गॅस चालू करून घेऊ आणि गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती हे पातेलं ठेवायचे। हे बघा मी ॲल्युमिनियमचं भांडं ठेवले, पातेलं ठेवले। तर तुम्हाला सांगते स्टीलच्या पातेल्याऐवजी ॲल्युमिनियमच्या पातेल्यामध्ये जर चहा केला तर एकदम छान शिजतो आणि चवीलाही लागतो। जर स्टीलच्या पातेल्याचा वापर केला तर त्याच्यामधला चहा अजिबात चव लागत नाही आणि चांगला होत नाही आणि चांगला शिजलाही जात नाही। आपण ताई पातेल्यामध्ये 1 कप पाणी घालणार आहे आणि त्या पाण्यामध्ये 1 चमचा, हे बघा 1 चमचा चहा पावडर। तुमची चहा पावडर कोणतीही असू द्या, मोठी असो बारीक असो कोणत्याही कंपनीची असू द्या। 1 कप पाणी ओतले, 1 चमचा भरून टाकले मी। जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अजून अर्धा टाकू शकता, पण माझ्या मते 1 कपाला 1 चमचा चहा पावडर बस होईल। आता याच्यामध्ये हे आपण मसाले टाकूया, जे आपण बारीक करून घेतलेले आहेत ते मसाले घातले आणि चहा खाली गॅस आपला मोठाच आहे। हे बघा तर या चहा पावडर आपली चांगली शिजली, खळखळून उकळली। आता याच्यामध्ये आपण साखर टाकणार आहे, तुम्हाला मोजून दाखवते। हे बघा या चमच्याने आपण 2 चमचे साखर घेतली। तुम्हाला गोड कमी हवा असेल तर तुम्ही गोड कमी करू शकता, तुमच्या अंदाजानुसार साखर टाका कमी जास्त। काही लोकांना जास्त गोड चहा आवडतो तर काहींना सपक चहा आवडतो।
तर जास्त करून गावाकडच्या लोकांना गोड चहा आवडतो आणि शहरातल्या लोकांना सपक चहा आवडतो. तर जसे तुम्हाला आवडेल तसं तुमच्या पद्धतीने तुम्ही साखर कमी जास्त करू शकता. आपण आता याच्यामध्ये साखर घातली. साखर घातल्याच्या नंतर आपण गॅस मध्यम करून घेणार आहे, जेणेकरून जे आपण मसाले घातले ते चांगले व्यवस्थित त्याच्यामध्ये सुगंध उतरेल आणि शिजले जातील. हे बघा, मला हलवून दाखवते. आपण गॅस मध्यम ठेवलाय, जास्त मोठाही नाही आणि छोटाही नाही. हे बघा, आपला चहा किती मस्त शिजलाय. हे बघा, आणि जे आपण 1 कप पाणी ठेवलं तर ते आटून निम्म झाले. हे बघा, आता याच्यामध्ये आपण दूध घालणार आहे. हे बघा, 1 कप दूध आहे, ते दूध घातले आणि ही थोडा वेळ 1-2-3 मिनिट तरी एकदम बारीक गॅसवरच हा चहा उकळून घ्यायचा आहे. कारण दूध घातलं की फास्ट गॅस केला तर आपला चहा लगेच ओतू जातो किंवा शिजत नाही व्यवस्थित, सारखा वरती येतो आणि उबाळे आली की तो चहा सांडला जातो. जर कमी गॅसवर शिजवला तर तो छान शिजला जातो मंद गॅसवर आणि त्याची टेस्टही चांगली येते. हे बघा, एकदम घट्ट असा परफेक्ट चहा झालाय. कलर ही बघा किती छान आलाय. हे बघा, एकदम मंद गॅसवर, बारीक गॅसवर आपण चहा ठेवला होता. मगापेक्षा अजून डार्कपणा आलेला आहे आणि एकदम घट्ट चहा झालाय. एकदम छान वास यायला लागलाय आणि चहाही चवीला खूप छान झालाय. तर असा चहा तुम्ही जर पिला तर तुम्ही जेवणही करणार नाही, कारण या चहाने तुमचं पोट भरल, तुम्हाला भूकही लागणार नाही असा आपला चहा झालाय. हे बघा, आता आपण गॅस फुल करू. 2 ते 3 मिनिट आपण एकदम मंद गॅसवर शिजवलंय. हे बघा, आपण गॅस बंद करून घेऊया. हे बघा, किती मस्त झालाय आपला चहा. बघा, आपण चहा आता गाळून घेऊया. बघा, एकदम परफेक्ट असा हा चहा झालाय. एकदम मस्त असा चहा झालाय. बघा, खूप छान चहा झालाय. तर हा चहा तुम्ही घरी नक्की करून बघा आणि कसा वाटला कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तुम्ही हा आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.